तुळशीची पाने खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 जबरदस्त फायदे. नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. जवळजवळ प्रत्येक घराच्या अंगणात किंवा गच्चीवर तुळशीचे रोप लावलेले दिसते. अनेक कुटुंबांमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केली जाते. तिच्यासमोर दिवा लावला जातो आणि तिला देवीचे स्वरूप मानून नमस्कार केला जातो. पण तुळशीचे महत्त्व केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नाही. आयुर्वेदात तुळशीला अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती मानले गेले आहे. त्यामुळे तिला औषधींची राणी किंवा घरातील नैसर्गिक धन्वंतरी असेही संबोधले जाते. शतकानुशतके आयुर्वेदामध्ये तुळशीचा उपयोग विविध आजारांमध्ये केला जात आहे आणि आज आधुनिक संशोधनातही तुळशीतील अनेक जैवसक्रिय घटकांवर अभ्यास सुरू आहे. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की तुळस ही आरोग्यास पूरक ठरू शकते, परंतु ती गंभीर आजारांवरील वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल, रोझमारिनिक आम्ल, फ्लेव्होनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर अनेक उपयुक्त वनस्पतीजन्य घटक आढळतात. हे घटक शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देण्यास मदत करतात आणि एकूण आरोग्य सुधारण्यास हातभार लावू शकतात. त्यामुळे अनेक लोक रोज सकाळी मर्यादित प्रमाणात ताजी तुळशीची पाने सेवन करण्याची सवय ठेवतात. सर्वप्रथम श्वसनसंस्थेच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुळशीचा उपयोग पारंपरिकरित्या सर्दी, खोकला, घशातील खवखव आणि ऋतू बदलामुळे होणाऱ्या किरकोळ त्रासांमध्ये केला जातो. तुळशीचा काढा किंवा तुळशीची पाने गरम पाण्यासोबत घेतल्याने काही लोकांना आराम मिळाल्याचा अनुभव आहे. तथापि, दमा किंवा गंभीर श्वसनविकार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुळशीचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीला सहाय्य करणे. तुळशीतील अँटीऑक्सिडंट्स आणि वनस्पतीजन्य संयुगे शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला मदत करू शकतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांसोबत तुळशीचा समावेश केल्यास एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण आणि मानसिक थकवा ही सामान्य समस्या झाली आहे. आयुर्वेदात तुळशीला मनाला शांतता देणारी वनस्पती मानले जाते. काही संशोधनांमध्ये तुळशीतील घटक तणावाला शरीराची प्रतिक्रिया संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात, असे सुचवले आहे. त्यामुळे अनेक जण तुळशीचा चहा किंवा तुळशीची पाने आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करतात. मात्र, नैराश्य किंवा गंभीर मानसिक आरोग्याच्या समस्या असल्यास तज्ज्ञांची मदत घेणे अत्यावश्यक आहे. पचनसंस्थेच्या आरोग्यासाठीही तुळशी उपयुक्त मानली जाते. पारंपरिक वापरानुसार तुळशीचे सेवन केल्याने अपचन, गॅस, पोट फुगणे यांसारख्या किरकोळ तक्रारी कमी होण्यास मदत होऊ शकते. तुळशीचा सौम्य काढा किंवा काही पाने चावून खाल्ल्याने अनेकांना हलके वाटते. मात्र, वारंवार पोटदुखी किंवा पचनाच्या गंभीर समस्या असल्यास वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही तुळशीबाबत काही अभ्यास झाले आहेत. तुळशीतील अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात. संतुलित आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीसोबत तुळशीचा वापर काही लोक करतात. मात्र, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकारासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे कधीही स्वतःहून बंद करू नयेत. तोंडातील स्वच्छता आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही तुळशीचा पारंपरिक वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तुळशीचा रस किंवा पानांचा लेप काही लोक किरकोळ त्वचेच्या समस्यांमध्ये वापरतात. तोंडातील दुर्गंधी कमी करण्यासाठी काही जण तुळशीची पाने चावतात. तथापि, त्वचेवर गंभीर संसर्ग किंवा जखम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मधुमेहाबाबतही काही प्राथमिक संशोधनांमध्ये तुळशीचा रक्तातील साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे संकेत मिळाले आहेत. परंतु हा परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतो.
त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी तुळशीचे सेवन सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि नियमित तपासणी सुरू ठेवावी. तुळशीचा उपयोग केस आणि त्वचेसाठीही केला जातो. काही लोक तुळशीचा रस किंवा पेस्ट केसांच्या मुळांवर लावतात. पारंपरिक समजुतीनुसार त्यामुळे टाळू स्वच्छ राहण्यास मदत होऊ शकते. त्वचेसाठी तुळशीचा लेप काही लोक वापरतात, परंतु संवेदनशील त्वचा असल्यास आधी छोट्या भागावर चाचणी करणे योग्य ठरते. आतड्यांच्या आरोग्याबाबतही तुळशीचा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. पारंपरिक मतानुसार तुळशीचे सेवन पचन सुधारण्यास आणि आतड्यांचे आरोग्य टिकवण्यास मदत करू शकते. मात्र, मुलांना कोणतेही औषधी वनस्पतीचे सेवन देण्यापूर्वी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित असते. तुळशीतील दाहशामक गुणधर्मांमुळे सांधेदुखी किंवा स्नायूंच्या किरकोळ वेदनांमध्ये काही लोकांना आराम मिळाल्याचा अनुभव आहे. तथापि, सांधेदुखीचे कारण संधिवात किंवा इतर गंभीर आजार असल्यास योग्य निदान आणि उपचार आवश्यक आहेत. तुळशीचे सेवन कसे करावे हा प्रश्नही अनेकांना पडतो. सर्वसाधारणपणे 4 ते 5 ताजी पाने धुवून खाल्ली जातात किंवा गरम पाण्यात उकळून तुळशीचा चहा तयार केला जातो. काही जण त्यामध्ये आले किंवा दालचिनी घालतात. मात्र, कोणत्याही गोष्टीचे अति सेवन टाळावे. जास्त प्रमाणात तुळशीचे सेवन प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. काही व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी, रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी किंवा कोणत्याही दीर्घकालीन आजारासाठी उपचार घेत असलेल्या लोकांनी तुळशीचे नियमित किंवा मोठ्या प्रमाणात सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नैसर्गिक असल्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसाठी पूर्णपणे सुरक्षित असेलच असे मानणे योग्य नाही. मित्रांनो, तुळस ही आपल्या संस्कृतीचा आणि आयुर्वेदाचा महत्त्वाचा भाग आहे. तिच्यामध्ये अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत आणि योग्य प्रमाणात, संतुलित आहार व निरोगी जीवनशैलीसोबत तिचा समावेश केल्यास आरोग्यास फायदा होऊ शकतो. पण कोणतीही वनस्पती किंवा घरगुती उपाय हे सर्व रोगांवर रामबाण उपचार आहेत किंवा काही दिवसात सर्व आजार बरे होतात, असे मानणे योग्य नाही. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताण नियंत्रण आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार यांनाही तितकेच महत्त्व आहे. म्हणूनच, आपल्या घरातील तुळशीचे रोप केवळ श्रद्धेचे प्रतीक म्हणून नव्हे, तर आयुर्वेदातील एक महत्त्वाची औषधी वनस्पती म्हणूनही जपा. तिची योग्य माहिती जाणून घ्या, मर्यादित प्रमाणात तिचा वापर करा आणि कोणताही गंभीर आरोग्याचा त्रास असल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. श्रद्धा, आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांचा समतोल साधला तरच निरोगी आणि आनंदी जीवन जगणे अधिक सोपे होईल.